नमस्कार. 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 कसं वाटतंय? छान वाटतंय खूप. मला तर गडावर गेल्यासारखं वाटतं. ऍक्च्युली आमच्याकडे सगळे शिवभक्तच आहेत. बरं, माहेर कुठलं तुमचं? माहेर ऐरोलीमध्ये. घरी कोण कोण होतं माहेरी? घरी मम्मी पप्पा, मोठी बहीण आणि लहान भाऊ. आई बाबा काय करायचे? मम्मी हाऊसवाईफ होती आणि बाबा क्राउंटन गिव्ज मध्ये होते. तुमचं बालपण सगळं इथलंच आहे? होय होय, ऐरोलीमध्ये. होय होय, सगळं होय होय. मी म्हणजे दरबारात बसलोय असं वाटायला. पण प्रत्येक गोष्टीला होय होय. बरं, नमस्कार. नमस्कार. आपलं बालपण कुठलं? माझं बालपण कळव्याला गेलं. 20 वर्ष आम्ही कळव्याला होतो. कळव्यात कुठे? कळव्याला लक्ष्मण शिरकर बिल्डिंग होती आणि चाळ होती तिथे होतं. आणि त्याच्यानंतर मग 97 मध्ये बाबा आमचे एक्सपायर झाले आणि मग 97 मध्ये आम्ही ऐरोलीला शिफ्ट झालो. पण कोण कोण होता घरी? मी, आई, मोठा भाऊ आणि बाबा. कसं गेलं बालपण? बालपण खूप छान गेलं. ज्या हव्या त्या गोष्टी बाबा पुरवायचे आणि मजा यायची. धमाल करायचो. म्हणजे खेळायला पण तशीच ती छोटी जागा होती, त्याच्यामध्ये सगळं आम्ही जमवून घ्यायचो. खेळाची आवड तुम्हाला? खेळाची आवड आहे, जिमची आवड आहे. अरे वा. आणि गड संवर्धन करायची पण खूप आवड आहे. खूप आवड आहे. हो. तुम्हाला कसली कसली आवड आहे? मला रांगोळी काढायची, ड्रॉइंगशी रिलेटेड जे जे आहे ते सगळं करायला आवडतं. प्लस फिरायला खूप आवडतो आणि स्वतःची सेल्फीज काढायला खूप आवडतं. मला ते कामाला लावायचे. पण मग शाळा कुठली तुमची? राधिकाबाई मेघे विद्यालय. कुठे? ऐरोलीमध्ये. ऐरोली? होय. हां. होय होयच्या ऐवजी बदल झालाय. होय हा वर आलेले आहेत त्या हळूहळू. बरं, मला सांगा, तुम्ही ऐरोली, होय. तुम्ही नंतर आला. नंतर. बरोबर ना? मग काय झालं, कसं काय, कुठे भेट झाली? माझी मावशी आहे, सख्खी मावशी, ती ह्यांच्याच बाजूच्या विंगमध्ये राहायची. थांबा, काय हो आता सांगा तुम्ही. माझं माहेर आणि माझी मावशी आम्ही एकत्रच, म्हणजे फक्त बिल्डिंग वेगवेगळी, पण आमचे अगदी सख्खे शेजारी असे रिलेशन होते. सो हा तिथे यायचा लहानपणी, अगदी म्हणजे आम्ही 3री-4थीमध्ये असल्यापासून आमची तोंड ओळख होती. हा यायचा तिथे, बघायचो आम्ही, बॅडमिंटन वगैरे खेळायचो. पण तेव्हा असं काही ॲज सच फिलिंग्स असं काही नव्हतं. पण नंतर आपल्या मराठी दांडियाच्या निमित्तानेच आम्ही परत एकत्र आलो. कुठला मराठी दांडिया? आपला आदेश बांदेकरांचा. अरे तो मराठी दांडिया होता, तो काय वधूवर सूचक मेळावा नव्हता. ह्याने बरं दांडीवर दांडी मारली आणि माझ्यावरच आले.